हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. एक्झाम कशी काय झाली? इझी वाटली का? ओके. आपल्या 2 युनिट टेस्ट झालेल्या आहेत. ज्या स्टुडंटनी युनिट टेस्ट दिलेल्या नाहीत त्यांची नावं मी आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेली आहेत. 3 युनिट झालेले आहेत. आपलं 4th युनिट आता आपण स्टार्ट करणार आहोत. खरं तर 4th युनिट थोडंसं टफ आहे, डिफिकल्ट आहे. मी नोट्स पण तुम्हाला सेंड करते आणि ह्या आपण समजून घेऊयात. ओके, थेरीज आहेत ह्या. कसल्या थेरीज आहेत? एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट थेरीज आहेत. एक एक थेरी आपण समजून घेऊ. थेरी म्हटलं की ती थोडीशी काय असते, डिफिकल्ट असते. आधी तुम्ही नावं समजवून घ्या की काय नावं आहेत या थेरींची. मॅकेक्लन, मॅकेक्लन नीड फॉर अचिव्हमेंट थेरी ही एक थेरी आहे आपल्याला. त्यात मॉडेल आहेत, सोशल मॉडेल आहे. त्यानंतर दुसरी थेरी आहे फ्रँक डब्ल्यू यंग. हे लक्षात येईल तुम्हाला. फ्रँक डब्ल्यू यंग याची थेरी आहे. त्याचं इकॉनॉमिक मॉडेल आहे. आणि त्याच्यानंतर आहे पापानिक अँड हॅरीज इकॉनॉमिक थेरी. पापानिक अँड हॅरीज. आणि नेक्स्ट आहे रिस्क बेरिंग थेरी ऑफ नाईट. अशा एक 4-5 थेरीज तुम्हाला आहेत. आता तुमची एक्झाम कशी होते म्हणजे सेमिस्टरची हे अजूनही काही ठरलेलं नाही, डिसाईड झालेलं नाही. ह्या युनिट टेस्ट झालेल्या आहेत. बऱ्यापैकी मुलं फेल आहेत, काही मुलं चांगली आउट ऑफ मार्क्स आहेत. काही मुलांना आपली प्रत्यक्ष भेट आता जानेवारीमध्ये म्हणजे 2021मध्ये होईल असं मला वाटतं. पाहूयात काय होतं ते. आता आपण काय करूया, 1 बाय 1 थेरी आपण डिस्कस करूयात. लक्षात येते? आता फर्स्ट थेरी जी आहे ही कशाची थेरी आहे? दिस थेरीज आर रिलेटेड विथ एंट्राप्रेन्युअल डेव्हलपमेंट. उद्योजकता विकासाविषयीच्या ह्या काय आहेत? थेरीज आहेत. काय आहे फर्स्ट थेरीचं काय नाव आहे? मॅकेक्लन्स नीड फॉर अचिव्हमेंट थेरी. बघा, मॅकेक्लन्स नीड फॉर अचिव्हमेंट थेरी. आणि हे कसलं मॉडेल आहे? सायकोलॉजिकल मॉडेल. आता आधी ह्याचा अर्थ सगळा समजावून सांगते आणि मग पुढे थेरी समजावून सांगते. सायकोलॉजिकल म्हणजे काय? मानसिक, आपल्या मेंटॅलिटीवरती डिपेंड असणारी ही थेरी आहे. आपली मेंटॅलिटी कशी आहे, आपण कसे आहोत, आपल्याला नक्की काय पाहिजे आहे, बरोबर, याच्यावरती ही थेरी डिपेंड आहे. कुणी लिहिलेली आहे ही थेरी? दिस थेरी इज रिटन बाय मॅकेक्लन. मॅकेक्लन म्हटलं की काय घ्यायचं? सायकोलॉजिकल मॉडेल. फॉर अचिव्हमेंट. अचिव्हमेंट म्हणजे काय आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काही गोल डिसाईड केलेलं असतं, आपली काही डिझायर असते, आपली काही इच्छा असते, विश असते, ॲम्बिशन असते आणि मग ती आपल्याला अचीव करायची असते. आणि मग ती अचीव करत असताना देअर आर व्हेरियस फॅक्टर्स विच आर ॲफेक्टेड ऑन आर अचिव्हमेंट. आपल्या अचिव्हमेंटवरती काही फॅक्टर इफेक्ट करत असतात. ते कसे इफेक्ट करतात? ओके, आता काय आहे? दिस थेरी डिपेंड्स ऑन मोटिवेशन. तुम्ही मोटिवेशन हा वर्ड ऐकलाय का? मोटिवेशन मीन्स प्रेरणा, बरोबर. ही थेरी कशावरती डिपेंड आहे? मोटिवेशनवरती. प्रेरणा म्हणजे बघा, आता मी जर म्हटलं की तुम्ही खूप सगळे मुलं चांगली आहात, किती गुणी मुलं आहात, तुम्ही छान पेपर लिहिला आहे, तुमचं हँडरायटिंग छान आहे, तुम्हाला खूप मॅनर्स आहेत, तुम्हाला खूप एटिकेट्स आहेत, असं जर मी तुमचं कौतुक केलं की तुम्ही निश्चितपणे काय म्हणाल की खरंच मॅडम खूप चांगल्या आहेत बरं का, मॅडम आम्हाला खूप आवडतात, बरं. तुम्हाला मोटिवेशन मिळतं की तुम्हाला खूप मी काय केलेलं आहे, तुमचं प्रेज केले, तुम्हाला तुमचं कौतुक केलेलं आहे. आणि मग तुम्ही खूप, मी असं म्हणलं की तुम्ही, आणि एवढं सगळं म्हटल्यानंतर म्हणलं की तुम्ही खूप अभ्यास करा, तुम्ही या पद्धतीने अभ्यास करा, तुम्हाला आयुष्यात असं सक्सेस मिळेल, तुम्ही अशा प्रकारच्या एक्झाम द्या, तुम्ही अशा प्रकारचा बिझनेस चालू करा. आणि मग काय होतं की आधी तुमचं मी प्रेज केलं आणि मग तुम्हाला हळूच काय केलं की ह्या गोष्टी सांगत गेले की तुम्ही काय करता, माझं सगळं ऐकणार की येस मॅडम आपल्याला सगळं चांगलंच सांगतात, तुम्हाला मोटिवेशन मिळतं, बरोबर. मग याच मेन फॅक्टरवरती ही मॅकेक्लनची थेरी डिपेंड आहे. ओके, मोटिव्ह रिस्पॉन्सिबल फॉर एंट्राप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. तुम्हाला सांगते की अरे ह्याच्यात खूप प्रॉफिट असतो, या गोष्टीमध्ये तुम्ही रिस्क घेतली पाहिजे,
तुम्ही इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित केली पाहिजे, तुम्ही हार्डवर्क केलं पाहिजे आणि वन बाय वन, स्टेप बाय स्टेप तुम्ही असं जर गेलात तर तुम्हाला काय होणार आहे की डेफिनेटली सक्सेस मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे. असं जर मी तुम्हाला मोटिवेशन देत गेले तर काय होतं की आपोआप तुम्ही त्या गोष्टीचा पॉझिटिव्हली थिंकिंग करता. बरोबर, म्हणजेच काय आहे, मोटिव्ज रिस्पॉन्सिबल फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. आता अकॉर्डिंग टू हिम म्हणजे कोण, हिम म्हणजे कोण, मॅककेलन. अकॉर्डिंग टू मॅककेलन, पर्सन ॲक्वायर्स 3 टाईप्स ऑफ नीड्स. आता ह्या मॅककेलनच्या मते काय आहे की एखाद्या व्यक्तीला मुख्यत्वे करून 3 टाईपच्या गरजा असतात. कोणत्या 3 टाईपच्या? नीड फॉर अचिव्हमेंट. पहिल्यांदा काय असतं बघा, आपण वन बाय वन डिस्कस करू. हां, नीड फॉर अचिव्हमेंट, काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी बनायचं आहे. तुम्ही पण म्हणता की नाही मी ग्रॅज्युएशन करणार, पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, काही म्हणतात आम्ही CA करणार, आम्ही CS करणार, आम्ही MBA करणार. काही मुलं म्हणतात आम्ही MPSCची एक्झाम देणार, काही म्हणतात आम्ही UPSCची एक्झाम देणार, काहींना वाटत असतं की आम्ही बँकेत जॉब करणार, आम्ही ऑफिसर होणार. बरोबर, काहीतरी मिळवून दाखवायचं असतं, काहीतरी कमवून दाखवायचं असतं, नाव मिळवायचं असतं. काही म्हणतात की आम्हाला अमुक एक बिझनेस करायचा आहे, काहींचा फॅमिली बिझनेस असतो, तो ग्रो करायचा आहे. बरोबर आहे की नाही, म्हणजे नीड फॉर अचिव्हमेंट हे असतं. बरोबर. सेकंड असतं की नीड फॉर पॉवर. काही लोकांना काय असतं किंवा सगळ्यांनाच आपल्याला की आपल्या हातात सत्ता असावी, पॉवर असावी, आपल्या सगळ्यांनी ऐकावं, आपल्या शब्दाला मान असावा. बरोबर, आपण एखादा विचार मांडला तर तो सगळ्यांनी ॲक्सेप्ट करावा. खरं की नाही, याला काय म्हणायचं, नीड फॉर पॉवर. देन थर्ड आहे नीड फॉर ॲफिलेशन. थोडंसं अवघड वर्ड आहे. ॲफिलेशन, मान्यता द्यावी, सगळ्यांनी ॲक्सेप्ट करावं आपण जे सांगतोय, मग ते भले चुकीचं का असेना, पण ते काय केलं पाहिजे, सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. म्हणजे ह्या मुख्यत्वे करून मेनली देर आर 3 नीड्स अकॉर्डिंग टू मॅककेलन. कोणत्या 3 नीड्स आहेत? नीड फॉर अचिव्हमेंट, नीड फॉर पॉवर, नीड फॉर ॲफिलेशन. सो अकॉर्डिंग टू हिम, त्याच्या मते काय आहे, डेलिब्रेट एफर्ट्स आर मेड फ्रॉम चाइल्डहूड ऑफ ए पर्सन. आणि मग काय केलं, आता हल्ली तर खूप आहे की मुलं जन्माला आली कीच ते कोण होणार हे ठरलेलं असतं. तुम्ही 3 इडियट पिक्चर पाहिला आहे, बरोबर आहे की नाही. ते बाळ आईच्या पोटात असल्यापासूनच त्याला इंजिनियर करणार, अमुक करणार म्हणून आमिर खान सांगत असतो, एक हो की नाही. म्हणजेच काय आहे की त्या व्यक्तीच्या चाइल्डहूडपासूनच जाणून बुजून प्रयत्न केले जातात की त्याला डॉक्टरच बनायचं आहे. डॉक्टरच्या फॅमिलीमध्ये बघा शक्यतो काय केलं जातं की त्यांच्या घरातली सगळी फॅमिली डॉक्टरच असते, फॅमिलीमध्ये डॉक्टर असतात आणि नंतर येणारी मुलं पण काय होतात, डॉक्टरच होतात. का होतात? कारण त्यांना काय आहे की जाणून बुजून तसे प्रयत्न केले जातात. पॉलिटिक्समध्ये परंपरागत घराणी चालत असतात आणि त्यांची मुलं, नातवंड सगळे काय असतात, हे पॉलिटिक्समध्येच येतात. तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ना. त्यांना लहानपणापासून तसं घडवलंच जातं. म्हणजे काय आहे की जाणून बुजून डेलिबरेटली काय केले जातात, प्रयत्न केले जातात. पॅरेंट्स कॅन ब्रिंग अप देअर चिल्ड्रन इन ए पर्टिक्युलर मॅनर विच हेल्प्स टू रेज द लेवल ऑफ अचिव्हमेंट. आणि त्यांनी त्या पद्धतीने अचिव्हमेंट करावी म्हणून त्यांचे पेरेंट्स काय करत असतात, एफर्ट्स घेत असतात. आणि अकॉर्डिंग टू हिम, मोटिवेशन, ॲबिलिटीज अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट कंबाईन टू प्रमोट एंटरप्रेन्योरशिप. आणि मग मी ही वेगळी उदाहरणं सांगितली, पण ही सगळी आपल्या एंटरप्रेन्योरशिपशी पण काय आहेत, रिलेटेड आहेत. आणि मग काय आहे की मोटिवेशन देऊन, त्याच्या ॲबिलिटीज वाढवून, त्याच्याभोवती एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार केलं जातं की येस तुला अशा पद्धतीने सक्सेस मिळणार आहेत. तुम्ही बघता आता की रिलायन्समध्ये वगैरे सगळे त्यांची जी मुलं आहेत ती पण काय आहेत की चांगली बिझनेसमन आहेत आणि हे अशी चालत आलेली आहेत. गोदरेज, हे गोदरेजच्या घरातले सगळेजण हे काय आहेत की पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट त्यांच्यासाठी तयार केलं गेलं आणि त्यांना त्या पद्धतीचं एज्युकेशन दिलं गेलं आणि मग काय झालेलं आहे की त्यांना त्यांची एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप केलेली आहे. लक्षात आली का पहिली थेरी? कोणती घेतली मी? मॅककेलन. मॅककेलन नीड फॉर अचिव्हमेंट थेरी. कोणतं मॉडेल आहे हे? सायकोलॉजिकल मॉडेल. बरोबर. आणि मग सायकोलॉजिकल मॉडेलमध्ये काय आहे की ही थेरी डिपेंड्स ऑन मेनली मोटिवेशन. मोटिवेशनवर डिपेंड आहे. आणि अकॉर्डिंग टू हिम काय आहे, 3 टाईप्सच्या नीड्स असतात. ह्या 3 टाईपच्या नीड कोणत्या आहेत? नीड फॉर अचिव्हमेंट, नीड फॉर पॉवर आणि नीड फॉर
ॲफिलेशन यावरती ही थिअरी काय आहे, डिपेंड आहे. ओके, लक्षात आलं? बरं, आपण थांबूयात का? सोशल मॉडेल होईल. बरं, घेऊन टाकते. आता थोडासाच टॉपिक राहिला आपले, 2-3 लेक्चरमध्ये आपलं सगळं होऊन जाणार आहे ही थिअरी. सेकंड थिअरी आहे किंवा सेकंड मॉडेल आहे हे सोशल मॉडेल आहे. पहिलं आपण कोणतं पाहिलं होतं, सायकोलॉजिकल मॉडेल. आता काय पाहतोय आपण, सोशल मॉडेल. आता हे सोशल मॉडेल कोणी लिहिलेलं आहे, मॅक्स वेबर. बघा नाव लक्षात येते का, मॅक्स वेबर थिअरी ऑफ सोशल चेंज. दुसरी थिअरी काय आहे, मॅक्स वेबरची थिअरी आहे आणि कशाच्या संदर्भात आहे, सोशल चेंजच्या बाबतीत आहे. आणि हे काय आहे, सोशल मॉडेल आहे. मग काय सांगतो हा मॅक्स वेबर, ॲन एंट्राप्रनर इज ए पार्ट अँड पार्सल ऑफ सोसायटी इन विच ही लिव्ज. बरोबर आहे, एंट्राप्रनर काय हा वेगळा नसतो, तो समाजाचा एक घटक असतो, तो समाजाचा एक भाग असतो. बरोबर आहे ना, तो ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजापासून तो स्वतःला वेगळं काढू शकत नाही. तो त्या समाजाचा काय आहे, एक भाग आहे, एक घटक आहे. ही इज ए सोशल ॲनिमल. हो, आपण सगळेच ह्युमन बिईंग काय आहोत, सोशल ॲनिमल आहे. आपल्याला एकटं राहायला आवडत नाही, आपल्याला समाजामध्ये मिसळायला आवडतं, सगळ्यांशी बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात, आपली सुखदुःख शेअर करायला आवडतात. बरोबर आहे. तुम्हाला एखाद्या ठिकाणी अगदी लांब रिमोट एरियामध्ये राहायला सांगितलं, खूप छान तुम्हाला बंगला दिला, सगळ्या सुविधा दिल्या, तुम्हाला तिथे आवडणार नाही. तुम्ही जास्तीत जास्त 1-2 दिवस तिथे राहू शकता. पण आपण काय आहोत, सोशल ॲनिमल आहोत. आपल्याला समाज लागतो, आपण समाजामध्ये वावरत असतो. बरोबर. आणि हेच मॅक्स वेबरनी त्याच्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे की एंट्राप्रनर काय आहे, हा सोशल ॲनिमल आहे. आणि हिज वे ऑफ थिंकिंग, डिसिजन मेकिंग प्रोसेस, मोटिवेशन्स एट्सेट्रा आर इन्फ्लुएन्स्ड बाय सोशल एन्व्हायरमेंट अल्सो. बाहेर जसं सामाजिक वातावरण असेल, त्या सामाजिक वातावरणाचा त्याच्या निर्णयावर किंवा तो जे निर्णय घेत असतो त्या निर्णयावर, त्याच्या प्रेरणेवरती निश्चितपणे काय करत असतो, परिणाम करत असतो. Entrepreneurs are influenced by social and cultural factors in which they live and grow up. ज्या सामाजिक वातावरणामध्ये ते मोठे झाले, लहानाचे मोठे झाले, ग्रोनअप झाले, घडले, त्या सामाजिक वातावरणाचा त्यांच्या वागण्यावर, बोलण्यावर, निर्णय घेण्यावरती, प्रेरणावरती, सगळ्यावरती काय होत असतो, परिणाम होत असतो. Sociological factors like status of various person in the society, traditions, cultural values affect on entrepreneurship. बरोबर आहे. काय बरं, समाजामध्ये कोणकोणते वेगवेगळे सण समारंभ साजरे केले जातात, जन्म मृत्यू साजरे करण्याची सुद्धा काय असते, वेगवेगळी पद्धत असते. तुम्ही मृत्यू कसा साजरा करतात ना, मेल्यानंतर कीर्तन प्रवचन असतं, त्या व्यक्तीच्या विषयी भाषणं दिली जातात, त्यांचे दिवस घातले जातात, अख्खं गाव जेवण दिलं जातं. बरोबर आहे ना, साजराच करतो ना आपण मृत्यूसुद्धा. जन्म मृत्यू साजरा करण्याच्या पद्धती ह्या कशा आहेत, काय आहेत, त्याच्यावरती निश्चितच काय असतं, एंटरप्रेन्योरशिपची डेव्हलपमेंट डिपेंड असते, इफेक्ट करत असते. सोशल फंक्शन्स, कल्चरल व्हॅल्यूज, बरोबर आहे. अँड रोल एक्सपेक्टेशन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द इमर्जन्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. काय एक्सपेक्टेशन आहे, समाजाची अपेक्षा काय आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज कशा पार पाडल्या जातात. तुम्हाला माहिती वेगवेगळ्या कंपन्या आहेत. कुरकुम माहिती असेल तुम्हाला. कुरकुमला काय आहेत, खूप सारे केमिकल फॅक्टरीज आहेत आणि ह्या केमिकल फॅक्टरीचं काय होतं की त्यांचं जे सांडपाणी आहे, हे सांडपाणी तिथल्या नद्यांमध्ये सोडून दिलं जातं. तिथले खूप विषारी वायू आहे, वासच येतो एक वेगळ्या प्रकारचा ते आपण हवेत गेलो की, आणि मग हा तिथल्या लोकांना त्रास होत असतो. मग हा त्रास सहन करण्यासाठी किंवा त्या कंपन्या काय करत असतात की बाकीच्या लोकांकडून म्हणजे गावकऱ्यांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. तिथल्या मुलांची फी भरणं आहे, त्यांना सायकल वाटप आहे, त्यांना गणवेश वाटप आहे, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत केली जाते, रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि काय केलं जातं की त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा त्यांना काही मदत करण्यासाठी असे प्रकारचे उपक्रम, म्हणजे उदाहरण दिलं मी तुम्हाला, की राबवले जातात. म्हणजे काय आहे की तिथले जे काही त्यांचा रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्न त्या कंपन्या करत असतात. आणि मग इथे काय आहे की या पद्धतीने
एंट्राप्रनरशिपची डेव्हलपमेंट होत असते. लक्षात आलं? मी 2 थिअरीज घेतल्या. कोणत्या घेतल्या? मॅकेग्लंडची सायकोलॉजिकल आणि मॅक्स वेबरची सोशल किंवा सोशल मॉडेल म्हणूया आपण, सोशल मॉडेल. ह्या 2 थिअरीज आपण आज एक्सप्लेन केलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण 2 थिअरीज घेऊयात आणि आपला सिलेबस काय होईल मग कंप्लीट होईल. मी ह्या थिअरी पण तुम्हाला काय करते, सेंड करते, नोट्स सेंड करते. ओके, बाय बाय.